वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3D स्केलिंग इन कम्प्युटर ग्राफिक्स. आता आपल्याला सर्वांना स्केलिंग माहीत आहे. स्केलिंग म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टची साईज आपल्याला मॉडिफाय करायची किंवा अल्टर करायची किंवा त्या ऑब्जेक्टची साईज इन्क्रीज करायची, डिक्रीज करायची किंवा रिड्यूस करायची, त्याला आपण म्हणतो स्केलिंग. बघा, जसं 2D स्केलिंग आहे सेम 3D स्केलिंग आहे. फक्त 2D स्केलिंग हे 2 प्लेनमध्ये होतं, 3D स्केलिंग हे 3 प्लेनमध्ये होतं. बघा मग, इन कम्प्युटर ग्राफिक्स स्केलिंग इज अ प्रोसेस ऑफ मॉडिफाईंग ऑर अल्टरिंग द साईज ऑफ ऑब्जेक्ट. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. एखाद्या ऑब्जेक्टची साईज मॉडिफाय करायची किंवा चेंज करायची. नंतर बघा, स्केलिंग मे बी यूज टू इन्क्रीज ऑर रिड्यूस द साईज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे स्केलिंगचा उपयोग करून आपण काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टची साईज वाढवतो किंवा कमी करतो. नंतर बघा, स्केलिंग सब्जेक्ट द कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट टू चेंज. म्हणजे काय केलं जातं, स्केलिंग काय करतं, जे काही कोऑर्डिनेट्सचे पॉइंट्स आहेत, गिवन ओरिजिनल पॉइंट्स आहेत, त्या ओरिजिनल पॉइंट्सला काय केलं जातं, नवीन पॉइंट्समध्ये चेंज केलं जातं. त्या ऑब्जेक्टला न्यू कोऑर्डिनेट्समध्ये चेंज केलं जातं. नंतर बघा, स्केलिंग फॅक्टर डिटरमाइन्स व्हेदर द ऑब्जेक्ट साईज इज टू बी इन्क्रीज ऑर रिड्यूस. म्हणजे 2 आपल्याला स्केलिंग फॅक्टर आहे तिथे, ते त्याच्यावरून आपण ठरवलं जातं की ऑब्जेक्टची साईज आपल्याला इन्क्रीज करायची की डिक्रीज करायची. बघा, आता पहिला स्केलिंग फॅक्टर, इफ स्केलिंग फॅक्टर ग्रेटर 1 देन द ऑब्जेक्ट साईज इज इन्क्रीज. आपण 2D स्केलिंगमध्ये पण बघितलं आहे. स्केलिंग फॅक्टर SX, SY, SZ हे जर ग्रेटर 1 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्टची साईज इन्क्रीज करायची, अदरवाईज त्या ऑब्जेक्टची साईज काय करायची, आपल्याला डिक्रीज करायची. सेकंड कंडिशन बघा मग, इफ स्केलिंग फॅक्टर लेस 1 देन द साईज इज रिड्यूस. ऑब्जेक्टची साईज काय करायची, आपल्याला रिड्यूस करायची जेव्हा स्केलिंग फॅक्टर लेस दॅन 1 आहे. नंतर बघा, कन्सिडर पॉइंट ऑब्जेक्ट O हॅज टू बी स्केल्ड इन अ 3D प्लेन. आता ह्या 3D प्लेनमध्ये आपण ऑब्जेक्ट स्केल करतोय तेव्हा किती कोऑर्डिनेट्स असतील आपल्याला इथे, 2D प्लेनला 2 होते, 3D प्लेनला 3. मग इनिशियल कोऑर्डिनेट्स कुठले कुठले असतील, एक्स वर्ल्ड, वाय वर्ल्ड अँड झेड वर्ल्ड. का तर 3D प्लेन आहे. मग स्केलिंग फॅक्टर किती असतील इथे, जसे 2D मध्ये 2 होते, SX, SY, तसेच इथे किती असतील आपल्याला 3, SX, SY अँड SZ. बघा, स्केलिंग फॅक्टर फॉर एक्स ॲक्सिस कुठला असेल, SX. स्केलिंग फॅक्टर फॉर वाय ॲक्सिस SY. नंतर स्केलिंग फॅक्टर फॉर झेड ॲक्सिस कुठला असेल, SZ. आता न्यू कोऑर्डिनेट्स कुठले कुठले असतील, जसं आपल्या 2D ट्रान्सफॉर्मेशन स्केलिंगमध्ये एक्स न्यू, वाय न्यू होते. आता इथे 3 ॲक्सिस म्हणजे कुठले असतील न्यू कोऑर्डिनेट्स, तर एक्स न्यू, वाय न्यू अँड झेड न्यू हे आपले न्यू कोऑर्डिनेट्स झाले. तसं आता आपल्याला स्केलिंगचे इक्वेशन्स बघायचे आहेत. बघा, एक्स न्यू, वाय न्यू आणि झेड न्यू कॅल्क्युलेट करताना जसं आपण एक्स न्यू, वाय न्यू कॅल्क्युलेट केलाय, सेम तसंच आपल्याला झेड न्यू पण कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मग, एक्स न्यू इक्वल टू एक्स ओल्ड इंटू SX. नंतर बघा, वाय न्यू इक्वल टू वाय ओल्ड इंटू SY आणि झेड न्यू इक्वल टू झेड ओल्ड इंटू SZ. हे काय झालं, आपलं 3D इक्वेशन्स झालं स्केलिंग सॉल्व्ह करण्याचे. स्केलिंगमधनं न्यू कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्याचं इक्वेशन्स. हे इक्वेशन्स आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी येणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता त्याचा मॅट्रिक्स फॉर्म बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे. एक्स न्यू, वाय न्यू, झेड न्यू आणि 1 होमोजिनियस मॅट्रिक्स बनवायचा आपल्याला. SX म्हणजे काय, स्केलिंग विथ एक्स ॲक्सिस, SX. नंतर वाय आहे का, नाही, म्हणून 0. झेड आहे का, नाही, 0. हा 1 0 0 हा स्केलिंग मॅट्रिक्स होमोजिनियस मॅट्रिक्स बनवण्यासाठी आपण ऍड केलेला आहे. तसं बघा, आता इथे स्केलिंग कुठल्या ॲक्सिस थ्रू आहे, वाय ॲक्सिस, म्हणून x0 z0 SY. नंतर झेड ॲक्सिस थ्रू स्केलिंग आहे म्हणून 0 0 SZ. नंतर खाली कुठल्याच ॲक्सिस थ्रू नाही आहे म्हणून 0 0 0 1. तसेच ओल्ड पॅरामीटर एक्स ओल्ड, वाय ओल्ड, झेड ओल्ड आणि 1. हे झालं आपलं मॅट्रिक्स इक्वेशन. हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सर्व नोट्स नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा.